5 मिनिटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. शाश्वत म्हणजेच कायमस्वरूपी टिकणारं जर काहीच नाही, हेच एकमात्र शाश्वत म्हणजेच कायमस्वरूपी टिकणारं सत्य आहे, तर मग राग, द्वेष, मत्सर, लोभ यांची ज्वाला प्रत्येकाच्या मनात का धगधगतेय? दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी, अकस्मात आकारले काळ मोडी, पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत अनंत शोधून पाहे. म्हणजे आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते एक कोढं असतं जे आपल्याला सोडवायचं असतं, असं म्हटलंय का पहिल्या ओळीत? हा, या श्लोकामध्ये कल्पकोडी असा शब्द आलाय ना, त्याच्यामुळे तुला हे कोड आहे आणि ते आपल्याला सोडवावं लागणार आहे वगैरे वाटलं असावं. पण रामदास स्वामींना स्वच्छ भाषेत असं सांगतायत की आपल्याला जे जे काही दिसतंय म्हणजेच जे सगुण स्वरूपात आहे ते कधी ना कधीतरी नष्ट होणारच आहे. काही काही झाडं हजारो वर्ष जगतात पण नंतर ती नाहीशी होतातच. प्रत्येकच सजीवाला ठराविक आयुष्य मिळालेलं असतं हे माहित आहे मला. फक्त सजीवांचंच नाही, निर्जीवांचंही तेच होतं, तेही नष्ट होतात. म्हणजे आपण ज्या पृथ्वीवरती राहतो ती आधी कुठे होती? ती निर्माण झाली ना, आणि जे निर्माण होतं ते नष्ट होतच. जे पृथ्वीचं तेच पर्वतांचं, नद्यांचं, शहरं सुद्धा नाहीशी झालेली आहेत. काय? हा, म्हणजे हडप्पा, मोहेंजोदडो जमिनीखाली काढले गेले, हे तू वाचलं असशील ना इतिहासाच्या पुस्तकात. हो हो, वाचलंय. इतिहासातील मोठी मोठी साम्राज्य आता कुठे आहे? जे दिसतं ते सगळंच क्षणभंगूर आहे. अकस्मात आकारले काळ मोडी. आपल्या मनामध्ये अनेक योजना, अनेक स्वप्न आकारास येत असतात, पण काळाची कुऱ्हाड त्याच्यावरती चालते आणि सगळं मातीमोल होतं हे सगळ्यांना माहिती असतं. पण मी सांगतोय ना तुला डॉक्टर हो म्हणून, तुला काय चित्रकार व्हायचं, फोटोग्राफी करायची, तुझं तोंड सुद्धा मी बघणार नाही, असं पालक असमजूतदारपणा दाखवत म्हणतात. सख्खे भाऊ बहीण असतात पण जन्माचे वैरी कशावरनं बनतात? प्रॉपर्टीवरनं. म्हणूनच तर चांगलं वागा असं सांगितलं जातं. चांगलं पेक्षा सुद्धा ना योग्य वागा असं रामदास स्वामी म्हणतात. म्हणजे अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर त्यांना समजुतीच्या 4 गोष्टी सांगत बसायच्या का? काहीतरीच काय. रावणाला मारण्यासाठी रामाने जसा धनुष्याला बाण लावला होता ना, तसाच सामान्य माणसांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करणारं ऑपरेशन सिंदूर भारतानं केलं आणि संपूर्ण जगात पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की सत्याचा आणि तत्वाचाच विजय होतो. पुढे सर्व जाईल काही न राहे. काहीच राहणार नाहीये ना, मग वाटेल तसं वागायला काय हरकत आहे असंही काही जणांना वाटतं. विशालात अमृत समजण्याचा आज एकंदरीत प्रघात आहे. म्हणजे शरीराला उपयुक्त असणारे पदार्थ आपण खातो का? भाज्या खाताना नाक मुरडलं जातं, पिझ्झा आणि बर्गर साठी उड्या मारल्या जातात, हो ना? सहलीला गेल्यावर सुद्धा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याऐवजी वाटेल ते खाणं पिणं आणि आपण जे खाल्लंय त्याचे कागद, बाटल्या अशाच इतस्ततः फेकून देणं, ही बेजबाबदार वृत्तीनं बेफिकिरीतनं जन्माला येते. मजेच्या नावाखाली दारू, सिगरेट, ड्रग्ज यांच्या आहारी जाणाऱ्या मंडळींना रामदास स्वामी आठवण करून देतायत. मना संत अनंत शोधून पाहे. सगळंच संपणार आहे असं 3ऱ्या ओळीत लिहून अनंत असं काहीतरी शिल्लक राहणार आहे असं 4थ्याच ओळीत रामदास स्वामी का म्हणतायत? आजूबाजूला जेव्हा सगळीच माणसं भ्रष्टाचारी असतात, पैसे देऊनच काम करून घेत असतात, तेव्हा एखाद्या सदाचारी चांगल्या माणसाला हा प्रश्न पडू शकतो की मी नक्की कसं वागायचंय, त्यांच्यासारखं की तत्वाला धरून. त्यावेळेला शाश्वत काय आहे याचा शोध घे आणि त्याप्रमाणे वाग असं रामदास स्वामी सांगतात. म्हणजे संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडलं होतं त्यावेळी धर्म बदलून औरंगजेबाची चाकरी करण्यापेक्षा भयंकर हालअपेष्टा सहन करत त्यांनी मृत्यू स्वीकारला. कारण त्यांना माहित होतं जरी हे शरीर संपलं तरी आपण दाखवलेला धाडस पुढच्या पिढीला नवीन दिशा दाखवेल. भीती नष्ट होते तेव्हा आत्मविश्वास निर्माण होतो आणि तो शाश्वत असतो. तुम्ही देव पाहिला आहे का असा प्रश्न विचारणारा नरेंद्रनाथ रामकृष्ण परमहंसांचं योग्य मार्गदर्शन मिळालं म्हणून तर ते स्वामी विवेकानंद झाले आणि जगभरात सदाचाराचा प्रसार करू शकले. या जगातनं गेल्यानंतर सुद्धा आपण दुसऱ्यांच्या उपयोगी पडू शकतो. अवयवदान, नेत्रदान, त्वचादान, देहदान करून. मी आणि माझ्या कुटुंबियांनी हे फॉर्म्स भरलेत. तुम्हाला सुद्धा कोणाला तरी जीवनदान देण्याची, दृष्टीदान करण्याची इच्छा असेल तर कॉमेंट्स मध्ये लिहा, मी नक्की माहिती देईन. कारण हेच शाश्वत सत्य आहे. आपण नसू पण तरीही आपण असू.
देवाची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या फुलांचा आपण काय करतो? टाकून देतो. हा, पण उत्तर प्रदेश मधल्या अंकित अग्रवालने काय केलं माहितीये? निरनिराळ्या देवळातनं रोज 4 टन फुलं तो आणि त्याचे मित्र गोळा करतात. त्याच्यापासून सुगंधी अगरबत्त्या, साबण, फ्लेदर नावाचं शाकाहारी लेदर आणि प्लास्टिकला पर्याय म्हणून फ्लोरा फोम हे त्यांनी तयार केलं, ज्याला अनेक अवॉर्ड्सने गौरवण्यात आले. त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 16 कोटींचा आहे. अंकितच्या या उपक्रमामुळे नदीचं रक्षण झालं, 300हून अधिक महिलांना काम मिळालं. फुलांचं निर्माल्य म्हणजे त्याचा अंत असा विचार न करता काहीतरी उत्तमाचा ध्यास घेऊन अनंत प्रवास जसा अंकितने सुरू केला तसंच तुम्ही सुद्धा केला असण्याची शक्यता आहे. नक्की लिहा कॉमेंट्स मध्ये, म्हणजे सगळ्यांना कळेल. अनुराधाताई, तुम्ही घेतलेल्या मनाच्या श्लोकाच्या जागतिक स्तरावरच्या स्पर्धेमुळेच मला तुमच्या उपक्रमात भाग घेता आला. खूप छान छान गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने समजायला लागल्या. मनाच्या श्लोकाचा अर्थ सोप्या भाषेत सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा तुमचा हा उपक्रम शाश्वत कामाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. हा उपक्रम घराघरात पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. चॅनेल सबस्क्राईब केलं की सगळे व्हिडिओ सहजतेनं विनामूल्य बघता येतात. हे तुम्हाला माहिती असणारं सत्य त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. सगळ्यांच्या भल्यासाठी इतना तो हम कर ही सकते हैं. जय जय रघुवीर